आज आपल्या इथे जे कपल आले ते बेळगाव येथून आहे. गेले 4 वर्ष झालं ते ट्राय करतात बेबीसाठी, पण त्यांना कन्सीव्ह होत नव्हतं. तिला लो AMH होता, टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह होती आणि बरेच प्रॉब्लेम होते. त्यामुळे तिचे IUIS केले होते, तेही फेल गेले होते. आपल्या इथं आल्यावर अवघ्या दुसऱ्याच महिन्यात त्यांना रिझल्ट आला आहे. आज त्यांची सक्सेस स्टोरी आपण जाणून घेऊया. हां, तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात ते सांगा. मी सरिता सोमनाथ धाकलूचे बेळगावातून आले आहे. सोमनाथ गुंडू दाखलूचे बेळगावमधून आलो आहे. आपला पत्ता कसा मिळाला तुम्हाला? आम्हाला पत्ता तुमचा म्हणजे ऑनलाईनमधून सापडला. तरी आम्हाला एक गोष्ट म्हणजे आमच्या मावशीच्या मुलीने सजेस्ट केलेलं की सरांशी कॉन्टॅक्ट झालेला होता. तरी आम्हाला त्यांच्याबद्दलच यायला असं सक्षम झालं की अथर्व सेंटरलाच यायला पाहिजे होतं. आमचा आनंद होता की एक इथं आल्यानंतर सक्सेस होते असं आमचा एक भावना होती आणि ती पण भावना म्हणजे सक्सेस झाली. आम्हाला सेकंड मंथलाच झाले. तुला काय त्रास होते आधी ह्याच्या? असं पोटामध्ये त्रास होता. 2-3 ठिकाणी हॉस्पिटलला इन्क्वायरी केले तरी दाखवले तिकडं 3 वर्ष दाखवले आम्हाला, तिथं काय सक्सेस झालं नाही. 2 टाइम मिसकॅरेज झाले. तरी आम्हाला काय असं मनातून येत नव्हती की भावना की आम्हाला इथं सक्सेस होणार की नाही होणार. तरी आम्हाला असं म्हटलं की आम्ही एक टाइम आमच्या मावशींच्या घरी गेल्यानंतर त्यांनी म्हटले की एक रिझल्ट येते आहे तिथं कंपल्सरी, म्हणजे एक पण नेगेटिव्ह येत नाही, सगळे पॉझिटिव्ह आहे. तिथे एक टाइम ट्राय करायचं असं एक सजेशन दिले माझ्या सिस्टरच्या मुलीनं. मग तरी आम्ही बघितलं की नेक्स्ट मंथला नाही, त्या दिवशी नेक्स्ट डेलाच आम्ही इथं यायचा प्रयत्न करून हे केले मॅडम. सेकंड मंथला फेल गेला. त्याच्यानंतर आणि ते डॉक्टरना भेटले की त्यांनी म्हटले की असं आणि सेकंड मंथला आणि परत तेच रिसायकल ट्राय करणार असं म्हटले. नाहीतर लास्ट ऑप्शन आम्हाला IVF करायचं सजेशन लास्ट दिले होते. बीज वाढत नाही होते तरी इंजेक्शन आम्हाला कंपल्सरी देत होते. 6 महिने ती घेतले आम्ही. 6 महिने 7 महिने घेतले. लास्टला त्यांनी म्हटले की IVF करायचं. मग IVF पण करणार ते आणि 2-3 वेळा करणार. त्याच्यानंतर आणि IVF करूया म्हणणार. त्यासाठी म्हटलं मग चला आयुर्वेदिक कोल्हापूरला जाऊया म्हटले. आम्ही त्या दिवशी 25ला भेटला, 26ला यायला मी रेडीच झालो. तरी इकडं मेडिसिन्स चांगले आहेत खूप. काय सर मॅडम आणि एकदम म्हणजे खूप रिस्पेक्ट देतात आणि सगळ्यांना कंपल्सरी चांगलं बोलून त्यांना कसं आहे ते सजेशन देऊन त्यांना हे करतात. डॉक्टरला कुठं काही सांगत नाहीत की एवढं आपलं जवळचे आहेत तसं वाटतात आम्हाला, तर डॉक्टर नाही तसं वाटतं. एवढं सजेशन केव्हा पण आम्हाला यायच्या टाइमला असेल कॉल रिसिव्ह करत नाही तसं नाही, कंपल्सरी कॉल करतात, त्या कॉल बॅक करून बोलवतात. असं आम्हाला सजेशन म्हणजे चांगलं आहे, आम्हाला आवडलं. आधी आता इतके वर्ष बाळ नव्हतं किंवा जो तुम्ही स्ट्रगल केलाय त्याच्याविषयी जर आठवण काढलं तर तू काय सांगशील? म्हणजे एकदम खुश झाले. आमच्या घरचे दोन्ही साईडचे घरचे पण एवढं खुश झालेत तरी सुद्धा फार सांगायचंच नाही. एकदा त्यांना काय तरी होऊ दे, असं लोकांचं म्हणणं होतं काय तरी होऊ दे, चांगलं आहे. म्हणजे आम्हाला इथं आशा होती की ह्या म्हणजे 6 महिन्याच्या वरती जाईल, काय 1 वर्षाच्या वरती जाईल असं आम्हाला वाटत होतं. खरं आम्हाला तसं की नाही वाटलं पण नाही. एकदम अचानक रिझल्ट आला की सेकंड मंथलाच रिझल्ट आला. आधीचं वातावरण, घरचं, समाजाचं किंवा तुमच्या दोघांमधलं, तुमच्या कुटुंबाचं हे कसं होतं? कसं होतं की महिना आला फ्रेड्स यायच्या टायमाला आम्हाला फार त्रास होणार. म्हणजे गाणी येणार आणि परत सायकल करावी लागणार आणि डॉक्टरला जावं लागणार, भेटावं लागणार आणि 3-4 दिवस त्याच्यामध्ये जाणार. ऑफिस हे वगैरे सगळं बंद. आणि घरच्यांचे तर काय, घरच्यांना पण जे काय टेन्शनच होत होतं. आणि आलं की आणि बाहेरच्यांना बोलायला तरी काय अजून येणार नाही आहे, म्हणजे एक क्वेश्चनच होता की त्यांना अजून होणार का नाही, असं हे नाही कंटिन्यू जॉब करणार आहे आणि घरामध्ये काय बघत नाहीत का, म्हणजे असं एक फ्रेंड सर्कल मध्ये राहू दे, कुठं पण ऑफिस राहू दे, ऑफिसला कुठं कोणाचं बारसं असेल काय असेल म्हणजे आम्ही पार्टीकडेच राहत होतो. कुठे नवीन म्हणजे फंक्शनला जायचं म्हणजे एक रिझन सांगत होते की ऑफिसचं काम आहे, नाही तर कुठं जायचं आहे, आमचं मीटिंग आहे, हे असं XYZ असं आम्ही सांगत होतो त्यांना. म्हणजे एक टाइम आम्ही असं टाळत होतो त्यांच्याशी जायला कुठल्याही फंक्शनला वगैरे. आता आम्ही बिंदास जाऊ शकतो. आता त्यावेळी अतिशय मन खच्चीकरण झालेलं आणि वाईट वाटत होतं, बरोबर ना? गेल्या ठिकाणी असंच म्हणणार की अजून काय नाहीच, काय 4 वर्ष झाली असं बोलणार. पहिल्यांदा आलेलीच ती आठवते मला, ते रडलेलं होतं ते अजूनही तुझ्या डोळ्यात ते पाणी बघून मला ते सगळ्या गोष्टी तशाच आठवत आहेत खरं तर सरिता. तरी म्हणजे आम्ही यायच्या पहिला म्हणजे आम्ही असं ठरवलेलं की ह्या हॉस्पिटलला जायचं म्हणजे मंदिरला जाऊनच जायचं असं एक भावना होते. मी तिथं जाऊनच आले. स्वामी समर्थांना, लक्ष्मी अंबाबाईला, ज्योतिबाला सगळीकडे जाऊन आल्याशिवाय मी इकडे ह्याला हॉस्पिटलला यायचं असं नाही म्हणून ठरवलेलं होतं. ते कंपल्सरी करूनच आले आम्ही. स्वामी समर्थांचा आम्हाला आशीर्वाद भेटला आणि तुमचा पण आशीर्वाद भेटला. रामनवमी दिवशी पण रिझल्ट आला मेन म्हणजे ते 26ला आलो. 26ला सेकंड मंथला 26लाच पॉझिटिव्ह आलं आणि त्या दिवशीच रामनवमी होती.
आता आपल्याकडे तुला दुसऱ्या महिन्यात रिझल्ट आलाय, तेव्हा दुसऱ्या आता तुला कसं वाटते? आता खूप छान वाटते मॅडम. तुम्हाला आमच्या औषधात आणि आधीच्या औषधात काय फरक वाटला? आधीच्या म्हणजे फार जरा त्रास होत होता सर, म्हणजे खाले की असं पोटामध्ये त्रास होते, चक्कर येत होते, असं साईड इफेक्ट होते सर थोडे. तुमचं घेऊन आम्हाला मेडिसिन चांगलं वाटलं सर, काय साईड इफेक्ट नाही आहे त्याला. जेवण वगैरे भरपूर होते, तसं काय नाही. पहिल्याच्या मेडिसिनला जेवण जात नाही होतं सर. तर भरपूर बदल वाढला. तुमच्याकडे आल्यानंतर भरपूर बदल झाला. हिच्यात पहिला बदल झाला आहे, त्याच्यानंतर माझ्यात बदल झाला. मला तरी ठीक आहे म्हणणार, आज चला महिना आला, हिला त्रास चालू झाला, मी टेन्शनमध्ये, मी काहीतरी बोललं तर ही रुसून बसणार, मला टेन्शन सहन होत नव्हतं, आणि चला मग दवाखान्याला. शेवटी ते आयव्ही म्हटले की नाही, एक आयव्ही केले, सेकंड आयव्ही म्हटले की मी नकोच म्हटलं. इथे इतके दवाखाने दाखवला, त्याच्यात आणि आपल्या याच्यामध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? फार फरक आहे फार मॅडम, फरक हो मॅडम, भरपूर जमीन आसमानचा फरक आहे. 2 दिवस गेले की सोनोग्राफी करायचं, 2 दिवस गेले की सोनोग्राफी मग करायचं. आमची ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला? इथं म्हणजे बेस्ट झाले मॅडम ट्रीटमेंट. तरी 2 टाइम आम्ही सोनोग्राफी केलेलं आहे इथं. आणि तिथले सर पण म्हटले आम्हाला की तुम्हाला हे पॉझिटिव्ह येणारच नेक्स्ट मंथला म्हणून सोनोग्राफी असं करायची. कंपल्सरी सांगितलेच. आणि सर, तरी म्हटले, मॅडम काल पण होते म्हटले सर. आम्हाला की सर आणि मॅडम ग्रेट आहेत, म्हणजे ग्रेट आहेत असं म्हटले ते. आता सोनोग्राफीचा रिपोर्ट बघितल्यावर कसं वाटलं तुम्हाला? मस्तच वाटलं. त्यांनी पण फार हे केले, कौतुक केले. तरी म्हटले त्यांनी हार्टबीट वगैरे एवढ्या लवकर येत नाही, तुमचा रिझल्ट चांगला आलाय म्हणून त्यांना हार्टबीट आले. बाळ सुखरूप आहे, तुम्ही पण छान राहा असं म्हणून एक सजेशन दिले त्यांनी, छान पण दिले. इतरांना जर आपल्या अथर्व फर्टिलिटी सेंटरबद्दल काही संदेश द्यायचा असेल तर तुम्ही दोघं काय सांगाल? आम्ही सांगणार की आता मी 2 पेशंट घेऊन येणार ऑलरेडी. आम्ही सांगून पण सांगून ठेवलं एक केले. patient मी ला. माझ्या फ्रेंडला सांगितले, ह्यांनी माझ्या सिस्टरला सांगितले. मी म्हणजे साडू मध्ये बोललोय मी तुम्हाला घेऊन जातो कोल्हापूरला. आता मला त्यांनी पण हे सांगितलं. फर्स्ट टाइम तेच म्हटले, माझी मावशीची मुलगी ना, ताई तू जाऊ नको, नेक्स्ट मंथला आयव्हीआय करायला जाऊच नको म्हटले. ती मी त्यांनी तिच्या जबरदस्ती मी गेलो, मी तिच्या विरुद्ध गेलो, कारण मला लॉस झालं ते. इथं आल्यानंतर तिच्या पाठीकनंच मला सजेशन मिळालं की इथं आल्यानंतर आनंद झाला. सजेशन चांगलं दिलं की आता तुला आयव्हीआय केले ताई, नंतर नेक्स्ट टाइम म्हणलं आयव्हीआय करणार, असं 2-3 वेळा करणार, नंतर तू गर्भाशय धुणार वगैरे क्लीन म्हणजे आम्हाला काय डॉक्टरच्या बद्दल आम्हाला काय माहित नाही. त्यांनी डॉक्टर आहेत म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला समजणार. नाहीतर तसं योग्य हो. सांगितलं त्यांनी. त्यांनी सल्ला बरोबर दिले. इतरांना संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय सांगाल? म्हणजे मित्रांना ते तुमच्या सांगणार ते झालं, पण काय सांगाल आपल्या फर्टिलिटी सेंटरबद्दल? काय सांगाल तुम्ही? आम्ही तरी सांगणार बघा, आम्ही तर गेलो होतो तिकडं, आम्हाला तर अवघ्या 2 महिन्यात रिझल्ट भेटलाय. तरी सुद्धा तुम्ही पण चला इकडे तिकडे बेळगाव, इकडे तिकडे हॉस्पिटल, नामांकित हॉस्पिटलला पैसे घालू नका, वेस्ट करू नका. इंजेक्शन वगैरे कशाला, इथं आयुर्वेदिक मेडिसिन मिळतं, चांगलं आहे. मी पहिला स्वतः दाखवायला येतो तुम्हाला, मी तुम्हाला इकडे भेटवतो, नंतर तुम्ही नेक्स्ट मंथ तुमचं तुम्ही जावत राहा म्हणून सांगणार. हो, आम्ही असं सांगू शकते की 201% आम्ही result तुम्हाला सांगणार. पुढे होऊन घेऊन जाते, तुम्ही नेक्स्ट टाइमला तुम्ही या, खरं आम्ही पहिला एकदा दाखवणार. तिकीट काढून मी घेऊन जातो फर्स्ट टाइम. आता मी असं सहज बोललोय, पण आम्ही काल नाही परवा असं बोलले की माझ्या फ्रेंडला म्हटले तू चल, आम्ही येतो, ह्यांना पाठवतो, मी येत नाही, ह्यांना पाठवतो. तुझ्या भाषाचा काय प्रश्न नाही, त्यांनी कन्नड आहे त्याचा प्रश्न नाही. मॅडम आणि सर कने मराठी प्युअर बोलतात, हिंदी पण बोलतात, मग मराठी त्यांनी पण मराठी आहेत, खरं कन्नडचं आहे त्याने. मग आमच्या दोघांचं काउन्सलिंग ते कसं वाटलं तुम्हाला? तुम्हाला म्हणजे बेस्ट वाटलं मॅडम, मस्तच दोघं वाटलं. पण चांगलं तुम्ही बोलतात. डॉक्टर आहे असं वाटत पण नाही आम्हाला वाटत तरी. नाही. फॅमिली स्वतःला मेंबर असेल ना, family तसं member. वाटते मॅडम. जसे आई बाबा सजेशन देतात ना, तसं आहे तुम्ही तरी. साक्षात देव माणूस आहे तुम्ही दोघं. धन्यवाद मॅडम आणि सर, तुमच्यामुळे आमचं साकार झालंय. दुसऱ्या महिन्यातच रिझल्ट आलाय आणि तुमच्यामुळे आमचं स्वप्न साकार झालेलं आहे. धन्यवाद. आम्हाला असाच आशीर्वाद मिळू दे. नेक्स्ट टाइमला पण आम्ही येऊ शकते इकडं, की आम्हाला आभार आहे.